अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारात बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या गट नंबर 12 मधील शेतात ऊसतोड सुरू असताना आज सकाळी सुमारे 11 वाजता नेमचंद हरी जाधव वय 33 राहणार जेऊर तांडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील मजुरावर अचानक बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर सोबत असलेल्या साथीदारांनी आरडाओरड करून त्यांना वाचवले व तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। याबाबत हल्ला झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी प्रसार माध्यमांना दिली आहे। दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी सुरू करण्यात आली असून संबंधित परिसरात पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे। तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात येत आहे। आम्ही ऊसतोड कामगार आहे, जिल्हा संभाजीनगर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद। आम्ही जेऊर तांडा म्हणून एक गाव आहे, तिथनं येळापूर गटात तोडायला आलेलो आहे ऊस। तर येळापूर गावातून तोडायला आम्ही सुरे गावात जात होतो। तर तिथं लेबर सकाळी 7 वाजता तोडायला गेलेले होते। आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, मी ते वाबळे म्हणून आहे, त्यांचा ऊस तोडीत होतो। तर वाघाने डायरेक्ट ऊसात होता, ऊसातून थोडं बाहेर निघलं, ते एका माणसावर, आमच्या माणसावर हल्ला केला त्यांनी। नेमीचंद हरी जाधव यांच्यावर हल्ला केला, त्यांना खाली पाडलं। पण मी गेल्यानंतर त्यांना सोडवलं, तेवढ्यात वाघ पळून गेला। आणि वाघ होता, बिबट्या नव्हता, वाघ होता। हा, आम्ही स्वतः समोर होतो म्हणून पळाला। 2-3 जण होतो म्हणून वाचला माणूस, एकटा असल्यावर खलास केला। बिबट्याचा पुन्हा एकदा हल्ला झाला आहे। वारंवार त्या भागामध्ये बिबटेचा हल्ला होतो आहे। आपल्या पथकाकडून कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत? आमच्या पथकाने तिथे आजूबाजूच्या ठिकाणी 4-5 ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत आणि ह्या परिसरामध्ये आम्ही ह्या 15 दिवसामध्ये 5 बिबट रेस्क्यू केलेले आहे। तर आज बाळासाहेब वाबळे यांच्या मालकी गट नंबर 12 मध्ये ऊसतोड कामगार नेमीचंद हरी जाधव हे ऊस तोडत असताना अचानक एक बिबट त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे। त्यांच्या डाव्या हाताला आणि डोक्याला मार लागलेला आहे। तरी या ठिकाणी ऊसतोड करीत असताना शेतकरी यांनी सुद्धा ऊसतोड कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, जेणेकरून त्यांच्यावर बिबटचे हल्ले टळतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन होईल। आणि ह्या परिसरामध्ये अजून काही बिबट असण्याची शक्यता आहे। तरी आम्ही आज इथे ताबडतोब या पेशंटला घेऊन शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही पिंजरा लावून तो बिबट जेरबंद करण्याची तजवीज ठेवत आहे।